बऱ्याच दिवसानंतर पुन्हा नांदेडच्या स्थानावरती आलेलो आहे। पहिले आतलं जे मंदिर आहे भव्य केलेलं आहे। आता पहिले एवढं भव्य बांधलेलं नव्हतं, आता नवीन मंदिर बांधलेले, आपण ते दर्शन करूया। अशा पद्धतीने आणखीही या ठिकाणी बांधकाम चालू आहे। पिंपळाचा वृक्ष, मोठा पिंपळाचा वृक्ष, त्या वृक्षाखाली जे आता आपण ओटा पाहतोय त्यावर स्वामी बसायचे तिथली। आणि वामन पेंडी भार्या जीवनी त्याची जी पत्नी आहे येल्लायसा, हिला जिवंत केलेलं स्थान ते आपण केलं आहे। म्हणजे त्या काळी, म्हणजे स्वामींच्या काळामध्ये स्मशानभूमी होती, ती महिला कशी मृत्यू पावली, ती स्वामींना दररोज भिक्षा वाढायची, ही लीळा आपल्याला सर्वांना माहिती आहे। ही इथल्या 2 लीळा आहेत। आणि गावामध्ये एक विरण स्थान आहे, नंतर महाद्वार स्थान आहे। कारण पहिल्या जुन्या काळामध्ये गावांना वेस असायची, काही गावांना वेस आहेत, काही गावांना नाहीत। परंतु राहेर साऱ्या तीर्थांचं माहेर, या ठिकाणी मोठी वेस होती गावाला। ज्याप्रमाणे आपण पाहिलं की व्याघ्रपिल्ला खेळवणे आहे स्थान, स्वामी जेव्हा जेव्हा तिकडे जायचे हरणाला, तेव्हा तेव्हा त्या महाद्वाराला स्वामींचा स्पर्श आहे, आपण गेल्यानंतर करणारच असते स्थान। त्यानंतर आदिकार्या भेटी आणि भिक्षास्थान, स्वामींनी आम्हाला त्या काळी सांगितलं की अन्नाचं काय महात्म्य आहे, तरी आपण अन्नाची नासधूशी करत असतो। स्वामींना जो पदार्थ जो नाश करतो त्याची फार खंत येते, म्हणून आम्हाला जेवढं अन्न लागतं तेवढंच घेणं महत्त्वाचं आहे। ही स्वामींनी त्या ठिकाणी त्या लीळेच्या माध्यमातून आपल्याला दाखवलेलं आहे। आधी आचरण केले आणि मग सांगितले। तर स्वामींनी आधी ती प्रक्रियाच केली नसते तर आपण सवाल काढू शकलो असतो, आपण नको नको त्या गोष्टी काढतच असतो ना। देवाने तसं नाही केलं, आधी आचरण केलं मग भक्तजनाला सांगितलं। मी जे एखादी गोष्ट करत नाही तुम्हाला सांगतो असं करा, ते तुम्हाला परवडणार का नाही परवडणार, किंवा ते पटणारही नाही। आता साहित्यचार्य तुमच्या सोबत आहेत, त्यांच्यासमोर मी अधिक वृत्ती करतो, सांगण्याचा प्रयत्न करतोय, तरी बाबाजींना मी दंडवत करतो।
त्यानंतर नरसिंहमडी स्वामींचं 20 दिव्य वास्तव्य आहे. तिथून जो चौक आहे तो पूर्ण नमस्कारी आहे. स्वामींचा मुक्काम तिथं असायचा त्या काळी. आणि नंतर पंचकुळाचार्य म्हणजे 5 कुळाचा जो आचार्य आहे त्या ठिकाणी पंचकुळाचार्याचा जो ग्रह आहे तो दवडीला आहे. त्या ठिकाणी आरोग्य स्थान आहे. म्हणजे स्वामींनी त्या ठिकाणी आरोग्य केलेले, भोजन केले. एकंदरीत इथल्या ह्या सर्व लीळा आहेत, आपण सर्वांनी श्रवण केलेले आहेत. परंतु एक शॉर्टकटमध्ये वेळ आहे कमी, त्यात करायची जीवनाची हवी. तुम्हाला आमच्याकडे सर्वकडे वेळ कमी आहे, या सर्व वेळेमध्ये सर्व काही आपल्याला साध्य करायचं आहे. आणि तसंही स्वार्थामध्ये परमार्थ नाही आठवत. जाऊ बाई साची या गावा. तुम्ही आता प्रवासाला निघालेले आहात, स्मरण करत करत भगवंताचं जर लीळा आठवत, जर स्थान नमस्कार केला, देवपूजा वंदन केली, तर खऱ्या अर्थानं तो पूर्ण वेळ तुमचा लेखी लागणार आहे. या ठिकाणी आपण सर्वांना दंडवत प्रणाम करतो आणि माझ्या लीळा रूप प्रवचनाला संपवतो. दंडवत प्रणाम, दंडवत दंड. श्री क्षेत्र राहेर येथील जे भोजन स्थान आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत. कुळ 5 कुळाचा आचार्य, त्याने त्याचा जो विरोधक आहे. आणि शेवटी कसं असतं, गुरु म्हणलं तरी विरोधक एकमेकाला विरोधी असतात. त्या कुळाचार्याने दुसऱ्या कुळाचा जो आचार्य आहे त्याला विष प्रयोग करून मारलं त्या आचार्याने. आणि तो ग्रह योनीला गेला. मग शेवटी काय हिंसा घडल्यावर काय ग्रह योनी. आणि तो 5 कुळाचा जो आचार्य जो ग्रह योनीत गेला, त्याने तो जो व्यापारी मोठा या गावात, त्या व्यापाऱ्याच्या पोराच्या अंगामध्ये तो घुसला, त्याला धरलं. आणि त्यांनी इतका प्रयत्न केला त्याला त्या बाधेतून दूर काढण्याचा. त्या व्यापाऱ्यांनी बिचाऱ्यांनी सगळे प्रयत्न केले. त्याने अनेक तंत्र मांत्रिक मोठमोठे बोलवले, पण हा आचार्य होता, याच्याकडे सगळी सामुग्री होती पहिलीच. मुळातच आचार्य होता 5 कुळाचा. कोणताही आला तो मांत्रिक तांत्रिक त्याच्या पुढचं मंत्रतंत्र त्याला घुसपडून द्यायचं. त्यामुळे त्याच्या अंगातली बाधा पुढे निघते. सगळे हात झाडून परेशान झाले. एवढे बाहेर बाधा दूर करणारे होते ते सगळे जंगजंग पछाडलं, पण ते काही त्याच्या अंगातलं बाधा दूर होत नव्हती. मग देव या ठिकाणी होते. देवांनी शेवटी परमेश्वर दयाळू मायाळू कृपाळू करणार. तो जो मुलगा आहे त्याच्या भोजन स्वीकारून त्याला जो प्रसाद दिला इथे, आणि त्या प्रसादाच्या नंतर त्या मुलगा तो दाडकन पडला एकदम. आणि त्याच्या अंगामध्ये जो तो पंचकुळा ग्रह घुसलेला होता तो गेला. त्यांनी देवाचे पाय धरले. शेवटी परमेश्वरा पुढे काय त्याने ओळखलं की साक्षात ईश्वर अवतार आहे, आपल्या इथं काही चालणार नाहीये. त्याने देवाचे पाय धरले त्या मुलाच्या मार्फत. आणि शेवटी त्या मुलाच्या अंगातून बाहेर गेला. पंचकुळा ग्रह दवडणे. ग्रह ह्या 8 येऊन आहेत. ग्रहत्वाच्या ग्रह शेवटी घेतात अशा 8 जाती ग्रह. त्या योनीतून त्या मुलाची सोडवणूक केलेली आहे. आणि ते भोजन भोजन पंचकुळाच्या ग्रह स्थानी आपल्याला भोजन स्थान राहेर. श्री क्षेत्र राहेर येथील भोजन स्थान करून आपण पुढच्या स्थानाकडे निघालेलो आहे. या ठिकाणी मी 2-3 वर्षापूर्वी येऊन गेलेलो होतो. पुन्हा स्थानवंदनासाठी आलेलो आहे.
श्री क्षेत्र नांदेड जिल्ह्यातील राहेरमधील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं विहरण स्थान जे आहे ते आपण सध्या वंदन करत आहोत. आज कुठल्या स्थानावर आहोत बाबा आपण? आपण आता राहेर येथील महाद्वार स्थान या स्थानावर आहोत. देवांनी राहेर या गावामध्ये ज्या वेशीतून प्रवेश केला ते राहेर जुन्या काळातल्या 800 वर्षापूर्वीची वेश महाद्वार मानलेला आहे. इथे देव थांबलेले म्हणजे त्याला दार संख्येला संबंध दिलेला आहे. चक्रधर स्वामी की जय. चक्रधर प्रभूंचं एकांकी राहेर नांदेड 12 वर्ष रहिवास आहे. राहेर येथे असताना त्या नरसिंहाच्या मंदिरामध्ये देव 20 दिवस देवाचा स्वात्मुक्काम या ठिकाणी झालेला आहे. तर देव भिक्षेला गावामध्ये येत होते, भोजन इथे घेत होते. भिक्षा हे भिक्षा स्वीकारण्याचे स्थान. सगळ्यांना जो ऐका. धारक परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यांनी पृथ्वीपूर्वती श्री गोविंद प्रभू असून ज्ञानशक्ती स्वीकार केल्यानंतर 12 वर्ष देव सालबर्डी पर्वतामध्ये राहिले आणि तिथून झाडी गोंडवाडा अमरावती जिल्हा आणि तिथून देव नंतर इकडे राहेर नांदेड या भागात 12 वर्ष स्वामींचं परिभ्रमण झालेलं आहे. आणि या ठिकाणी परिभ्रमणामध्ये देव राहेर येथे आलेले असताना हे जे नरसिंहाचं देऊळ आहे या देवळाचा हा जो चौक आहे या ठिकाणी देवांचं 20 दिवस वास्तव्य झालेलं आहे. आपल्याकडे आसनस्थान, चरणचारी उभयस्थान, वस्तीस्थान, अवस्थान, महास्थान असे स्थानांचे प्रकार आहेत. 1 दिवसापेक्षा 3 दिवसापेक्षा 7 दिवसापेक्षा जिथे देव जास्त दिवस राहिले त्या स्थानाला अवस्थान असं म्हटलेलं आहे. आणि जीव जिथे 1 महिना 2 महिना ज्या ठिकाणी देव राहिले त्याला महास्थान म्हटलेलं आहे. असं हे अवस्थान स्थान आहे राहेर येथे. स्वामी की जय. अवस्थान स्थान राहेर नृसिंह मंदिरातील हो हा चौक नमस्कारी आहे. अवस्थान स्थान या ठिकाणी संभाजीनगरचे सद्भक्त या ठिकाणी स्थान वंदनासाठी आलेले आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर दंडवत प्रणाम राहिलेले सगळे घेतले दंडवत. भिक्षान्न वेचणे स्थान श्री क्षेत्र राहेर. पण आज आपण श्री क्षेत्र राहेर येथे जिल्हा नांदेड येथे देवदर्शनासाठी आलो आहोत आणि इथे देवपूजा प्रसाद वंदनाचा लाभ आम्हाला मिळत आहे. आता देवाला निर्वानिर्व चालवून देव आता उत्तरपंथी जायची तयारी. अशा वेळेला हा प्रश्न केलेला आहे. हा प्रश्न देवाला महागायसाने बटवासाने देव जेव्हा उत्तरपंथी जायला निघालेले आहेत त्या वेळेला विचारलेला आहे की हे शास्त्र का धरले जात नाही. देवाने म्हटलेलं आहे घे भोकीजे मग काळे करून उपयोगा जाय. घ्या, घेतल्यानंतर घोकमपट्टी करा. नुसतं ऐकायचं आणि सोडून द्यायचं नाही. आपण काय करतो पोथी प्रवचनात
सत्संगात ऐकतो, मागचा पाडा सपाट. घरी पण 70% 30% घेतात. मग देवाने स्पष्ट सांगितलेलं आदेश केलेला आहे की हे जे गोपी मग काळे करून उपयोगा जाई पाठ मग नूतन होय, हे सूत्र तिथे निरूपण केलंय. पुन्हा परस्परामध्ये जसं दधी मथन आहे, घृत मथन आहे, मथन करून आता तूप एक खूप दिवस झाला, तर वर्ष 2 वर्ष आपल्याकडून खाल्लं नाही गेलं, तर पुन्हा नृत्य नूतन करण्यासाठी त्याचं मथन करावं लागलं. आज कुठल्या स्थानावर आहोत आपण? आपण आता श्री क्षेत्र राहेर या तीर्थस्थानावर आहोत.